श्वास सावयाचा, देह लाजतो कैचा, स्पर्श होत पाखराचा, वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा, प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या, गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी, रास रंगात भिजते अलक्षणते केशरी, राधा बावरी बावरी राधा बावरी, राधा बावरी बावरी राधा ही बावरी, राधा बावरी बावरी राधा बावरी, राधा बावरी बावरी राधा ही बावरी, राधा. राधा, मला वाटतं आता खरं बोलण्याची वेळ आलेली. म्हणजे तू सौरभच्या प्रेमात आहेस हे सांगून टाकण्याची. तुला असं वाटत असेल की आता मी इथे खूप मोठा सीन करीन, तुझ्या भावानं बोलावून घेईन, खूप तमाशा करीन, तर तसं काहीही मी करणार नाही. पण तुला कोणी मला कोणीही काही सांगितलेलं नाहीये आणि लोकांच्या सांगण्यात येणारा माणूस मी नाही. कमान राधा, म्हणजे तू माझ्याशी लग्न करणार नसलीस तरी मित्र म्हणून तू मला अप्रिशिएट करायला काहीच हरकत नाही. तू सौरभच्या प्रेमात पडलीयस हे मी अचूक ओळखलंय की नाही? गौतम, अगं त्यात गिल्टी वाटण्यासारखं काहीच नाहीये राधा. अगं प्रेम हे प्रेम आहे, ते नकळतच होतं. तिथे जोर जबरदस्ती नाही चालत. तू सौरभच्या प्रेमात आहेस तर आहेस, विषय संपला. गौतम, मी आय मीन मी सांगायला हवं होतं तुला. तुझं तुलाच कळलेलं नाही अजून, राईट? नाही म्हणजे मला ठाऊक आहे, पण मी सौरभ शिवाय जगू शकत नाहीस. पण सौरभचा रिस्पॉन्स कसा असेल याच्याविषयी तुला काहीच माहित नाही म्हणून घाबरतेस. राधा, आता मी तुला सगळी सिच्युएशन समजावून सांगतो. तूच फक्त सौरभच्या प्रेमात नाहीयेस, तर तोही तुझ्या प्रेमात आहे. पण त्याला स्वतःलाच हे माहित नाहीये, कारण त्याच्या डोक्यात फक्त त्याच्या भावाला डॉक्टर केदारला बरं करण्याचं भूत सवार आहे. मी बिझनेसमॅन आहे राधा, एवढी माहिती काढणं जड नाही माझ्यासाठी. इनफॅक्ट बरंच तूच सांगितलंस नकळत, बोलता बोलता. आणि काही गोष्टी तुम्ही बोलला नाहीत तरी तुमच्या डोळ्यांमधून, तुमच्या वागण्यातून मला त्या कळल्याच. मला बरं वाटतंय, पण तुझ्याशी कसं वागायचं ते कळत नव्हतं मला. हो, कारण मी तसा तुझ्यासाठी एकदम आयडियल आहे. खरं सांग राधा, सौरभ जर का तुझ्या आयुष्यात नसता तर तू मलाच हो म्हणाली असतीस की नाही? ठीक है, ये नहीं था हम दोनों के नसीब में, इट्स फाइन. पण आपण निदान खूप चांगले मित्र तर झालोय की नाही? हो. मग राधा, आता आपण एक प्लॅन करूया. आता आपलं हे भेटणं जे आहे ना ते आपण असंच चालू ठेवूया आपल्या घरच्यांसाठी. म्हणजे तुझं आणि सौरभचं जमेपर्यंत कुठलाही अडथळा येणार नाही. आणि आपण मात्र असेच भेटत राहूया, सतत भेटत राहूया. फक्त सौरभला आपल्या बरोबर ठेवूया. मी तुझ्या जवळ येतोय
किंवा आपल्या दोघांचं लग्न होणार आहे हा विचार त्याला सहन होणार नाही. आणि एक ना एक दिवस त्याला हे बोलावंच लागेल की तो तुझ्या प्रेमात आहे. एकदा तो बोलला की पुढचं फार कठीण नाहीच आहे. शिक्षण, पैसा, वय हे पाहून केलेले लग्न यशस्वीच होतात असंही काही नाहीये. तो तुझ्यापेक्षा शिक्षणाने, वयाने लहान आहे. पण ठीक आहे, दट्स ओके. पण आता हे बदलायला हरकत नाही. तुमच्या घरच्यांचा थोडासा विरोध होणार, तो होणारच. त्याला पर्यायच नाही. कारण संस्कार आणि सवय यात आपण खूप अडकलेले असतो, गुरफटलेले असतो. पण राधा, तुझं प्रेम उत्कट आहे. ते अपुरं नाही राहतं का? राधा, मी तुला सगळी मदत करेन. गौतम, बास बास, मी काही महान वगैरे नाहीये. फक्त काश्मीरा अजूनही जिवंत आहे आणि ती एक ना एक दिवस माझ्याकडे येईल अशी एक वेडी आशा आहे माझ्या मनात. प्लेन क्रॅश झालं पण काश्मीराची डेड बॉडी मिळाली नाही अजून. मी केवळ आजीच्या हट्टासाठी या लग्नाचा विचार करायचा ठरवलं. काश्मीरा तुझ्याच सारखी गोरी, टपोऱ्या डोळ्यांची, वजनदार होती, म्हणजे आहे. पण ती जर आली तर तुम्हा दोघींना कसं सांभाळणार मी? गौतम, तुला काय वाटतंय मला कळतंय. तू ग्रेट आहेस. तू ग्रेट आहेस गौतम. तू अगं हे पाया वगैरे पडू नकोस माझ्या. मी काही कोणी महान नाहीये म्हंटल ना. फक्त तुझ्या मनावरचं ओझं उतरलं ना. मला हो म्हणावं लागेल ही भीती निघाली ना. हो. मग आता हास की. हे बाई, हा पण एक गोष्ट मात्र खरंच तू करू नकोस. त्या तुझ्या सौरभच्या आग्रहाखातर डॉक्टर केदारशी लग्न करण्याचं खोटं नाटक करू नकोस. मला सगळं कळलंय. नाहीतर तू डॉक्टर केदारशी लग्न करशील, सौरभ केसरचा होईल, मी काश्मीराची वाट बघत बसेन आणि तू बसशील राघव मंत्रीची हिरवी रिव्हॉल्वर घेऊन. सगळेच देवदास. चल आता. गौतम, तू पण ना. बास बास बास. मनात देऊळ वगैरे उभारून झालं असेल तर आता आपण हे संपवूया. घंटानाद ऐकू येतोय मला. काय? अगं सांभाळ, नाही तर माझं महान कार्य पाहून तू चुकून माझ्याच प्रेमात पडशील. त्याआधी जाऊया. कारण सौरभ सौरभ म्हणत तुझं पोट भरत असेल ग, पण मला भूक लागली. आज मी नायजेरियन फूड खाणार आहे आजीच्या हातचं. कोचलोत पापरिका आणि बनाना सूप विथ प्लोलिसो पायोची विथ वरुंडे राईस. काय? अगं म्हणजे भात, भाजी, डाळ आणि तळलेली मस्त माशाची तुकडी. चल. काय होतंय? काय झालंय मला? काही आठवत का नाही? ओ माय गॉड, मला अल्झायमर वगैरे नाही ना झालंय? ए काय रे, झोपला नाहीस अजून तू? नाही यश, यश मला काहीतरी झालंय रे. मला काही आठवत नाहीये. काय झालंय तेच कळत नाही मला. मला अल्झायमर झालंय का रे? काय नवीन? अरे मला काही आठवत नाहीये म्हणून म्हणतोय. तू ते सांगितलं होतं राधाला वगैरे, राधाला गुंडांनी पकडलं आणि मी मारलं वगैरे, हे सगळं काहीच आठवत नाहीये मला. आणि तुम्ही मला क्लिनिकलाही जाऊ देत नाहीत रे. डॉक्टर आहे मी, डॉक्टर. हो. मला अडाण्यासारखं का वागवताय तुम्ही? मग मला खरंच चेक करून घ्यायला पाहिजे मला अल्झायमर झालाय का. माझे एक सिनियर आहेत, त्यांना मी कॉल करतो, त्यांची अपॉइंटमेंट घेतो. अरे राहू दे रे, ऐक ना माझा. अरे अरे थांब थांब थांब. अरे
तुला काय झालं म्हणालास? मला अल्झायमर, आय मीन विस्मरण. काही स्मरण झालेलं नाही आहे. दादा बोलतात ना म्हणून तू थोडा अपसेट आहेस, थोडा अस्वस्थ होतोस ते बोलल्यानंतर, आणि शांत झोपत नाहीस तू. झोपलास ना का मन कसा शांत होणार, डोका थंड झाला का माणसाला काय असला विस्मरण होणार नाही. हा? झोप बघू तू, झोप झोप. आणि तुला सांगू, मी तुझी पत्रिका चेक केली, त्याच्यामध्ये असा कळला की तुला 7.5 आहे, थोडी ग्रहांची पीडा आहे, ती आता लवकरच संपणार आहे. खरं? मग काय खोटा बोलतो मी? झोप बघू तू, झोप. झोपल्याशिवाय तुला ना ते शांत नाही वाटणार. हा, झोप झोप. हा, सगळं दुःख गिळून मी माझ्या आणि माझ्या मुलींच्या अवस्थेवर एक उपाय शोधून काढला. एक चांगला मुलगा शोधून काढला त्या राधासाठी. पण हिचं एकदा लग्न झालं ना या राधाचं, की तिचं आणि त्या राधाचं प्रकरण आमच्या आयुष्यात तर एकदाच संपेल. बाबा, हा माणूस मला माझ्या घरात नकोय. हे माझं घर आहे आणि ही व्यक्ती मला या माझ्या घरात नकोय. बाबा, बोल बेटा. पोचलात तुम्ही? तुम्ही फोन पण नाही केला. अगं आत्ताच पोचलो. त्या मित्राबरोबर फोनाफोनी केली, मग जाऊन किल्ली घेतली, जस्ट येतोय मी. बाबा, तुम्ही प्लीज स्वतःची काळजी घ्या आणि उद्या सकाळी आंघोळ झाल्यानंतर डायरेक्ट इकडे या. तुम्ही तू काळजी करू नकोस, मी करीन मॅनेज. आणि खरं तर मला एकांत हवा होता. ओके, पण प्लीज काळजी घ्या. हा, आणि मी सारखा फोन करणार आहे तुम्हाला. तुम्ही नीट आहात ना पाहिला? ओके ओके, तू काळजी घे. गॉड ब्लेस यू बेटा. झोप तू शांतपणे. ओके बाबा, गुड नाईट. गुड नाईट. काय करतोयस काय चोरासारखं? काय घाबरलो मी? हा? घारू वाटणार तुम्ही अजून? हा, अरे मध्याशी गप्पा मारत बसलो होतो, सोडतच नव्हतं, आता निघालोय घरी. पण तू इथे काय असा चोरासारखा लपत छपत काय बघतोयस काय? अहो, केदारचा फोन चेक करतोय. कोणाचे फोन आले, कोणाचे गेले. का पण? ते सांगतो नंतर. आधी मला एक सांगा, दादासाहेबांना तुम्ही इतके ओळखता, ते एवढे मोठे आयुर्वेदिक वैद्य, त्यांना आपल्या केदारचा प्रॉब्लेम काय तो समजत नाही काय? अहो, त्याच्यावर औषध करायचं सोडून ते त्याच्यावरती सारखे तोपखाना काय चालवतात हो? त्याचं कसं आहे यशवंत, श्यामल वहिनी गेली आणि मध्ये सैरभैरच झाला. त्यात तो ऍक्सिडेंट झाला आणि त्याच्या डोक्यालाही मार लागला. मग त्याचं वागणंच बदललं. पूर्वी तसा तो तिरसटच होता, विक्षिप्त वागायचा. दुसऱ्याला टोचून मोडणं त्याचं होतच. पण त्याच्या हुशारी पुढे, वैद्यकी पुढे सारं खपून जायचं. अरे, मोठमोठे बिझनेसमन, राजकारणी, फिल्म स्टार्स यायचे त्याच्याकडे उपचारासाठी. काय सांगता? तिष्ठत बसायचे. असा नाही, पण तो ऍक्सिडेंट झाला आणि सारं काही बदललंच. अरे, पेशंटशी सुद्धा नीट वागत नव्हता. त्यांना अधवा तधवा बोलायचा. नंतर त्याची निदान सुद्धा चुकायला लागली. शेवटी त्याने प्रॅक्टिसच बंद केली. आणि आता त्याच्या या वागण्यामुळे केदारवर पण परिणाम व्हायला लागलाय. हो ना, केदारने पण राघव मंत्री बनून काय काय घोटाळे केले काय माहिती आपल्याला. त्यातून ते एक नवीन चिठ्ठी प्रकरण मितालीच. मी त्याला स्ट्रेट विचारला, बाबा हे काय, ह्या लफडा काय? बरोबरच आहे. तसा त्याने मला उत्तरा दिली, ती पेशंटची पोरगी आहे बिरगी आहे म्हणून. पण मला काय ते पटला नाही.
म्हणून फोन चेक करत होतो. काय धागा दोरा हाती लागतो काय ते बघत होतो. खरा सांगू काय घारू अण्णा, आयमा यशवंत ढगेचा असा स्वभाव नाही हो, असा कोणाचा तरी फोन चोरून बघायचा. नाही नाही, काही हरकत नाही. आपल्या पुढे दुसरा काही मार्गच नाही. बघ बघ बघतो, त्याशिवाय इलाजच नाही. बघतो. हा, तू सौरभच्या प्रेमात आहेस तर आहेस, विषय संपला. पण राधा, तुझं प्रेम उत्कट आहे, ते अपुरं नाही राहत का? राधा, मी तुला सगळी मदत करेन. मी खूप दुखावलंय सौरभला, पण अशी मस्करी का केली त्यांनी? तरी पण नंतर काहीच बोलणं नाही. रागावला असेल. सगळ्यांसमोर मी असं नको होतं करायला. हॅलो. पोचलास घरी? नाही. कुठे भटकतोयस मग? तुला काय करायचंय? तू फिरतीयस ना तुझ्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर? हो, माझ्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर मी बोलते सुद्धा, राईट नाव. तो बसलाय तिथे शेजारी. तुला काय करायचंय? मग मला का पकवतीयस? त्याच्याशीच बोलत बस ना मग. सौरभ, येडपट, इडियट. तू मला इतकं छळतोस, आज मला चान्स मिळालाय तर मी का सोडू? काय हाय. हाय काय? का पकवतीयस मला? त्याच्याशी बोलत बस ना. का सतवतीस उगाच? कूल कूल कूल. ओके, तू आत्ताच आजारपणातनं उठलायस ना, सो प्लीज आता घरी जाशील. आपल्याला परत इन्फेक्शन नकोय ना व्हायला. पडला प्रकाश? हॅलो, बरी आहेस ना तू? मी खूपच बरी आहे. का? नाही, काहीतरी वेगळ्याच स्टाईल मध्ये बोलतेस. म्हणजे ते काय ना, कोणाबरोबर तरी राहून मी पण बोलायला शिकली असं. चांगलंय ना मग, त्याच्याबरोबरच राहा. मला का पकवतीस ना? ओके, नाही पकवत, नाही पकवत. तू आता सरळ उठून जर घरी गेलास ना तर अजिबात नाही पकवणार तुला. आणि घरी जाऊन काय भजन करू? तिकडे सीमावहिनी बोलत नाही माझ्याशी. सीमावहिनी बोलत नाहीये? असं कसं शक्य आहे? कसं काय? तू घरी येऊन उद्धार केलास ना माझा, तेव्हापासून सीमावहिनी भडकलीये माझ्यावर. पण तू वागलासच ना तसा सौरभ. माझा तर जीवच गेला होता. तू पुन्हा असं काही करणार नाही मला प्रॉमिस कर. नाही तर मी पण बोलणार नाही तुझ्याशी. देव ना करो असं कधी गंभीर काही झालं तर कुणी विश्वास ठेवणार नाही, माहितीये तुला. ए बाबा, तू लेक्चर नको देऊस. आधीच माझं डोकं कंप्लीट गेलंय कामातून. तुला माहितीये का सीमावहिनीने काय अट घातलीये बोलण्यासाठी? काय? ती म्हणते की जोपर्यंत राधा आणि केदारचं लग्न होत नाही तोपर्यंत ती माझ्याशी बोलणार नाही. काय? अरे पण शिट यार, सगळी चूक ना माझीच आहे. कुठे मी तुला त्या लग्नात पाहिलं? कुठे तू मला आवडलीस? आणि कुठे केदारसाठी तुझं नाव सजेस्ट केलं? माती खाल्ली यार सगळी. आता सगळं निस्तारताना वांदे झालेत माझे. हे बघ सौरभ, जे झालं ते झालं. आता पुढे काय करायचं ते सांग. काही नाही, मी जीव देतो. तू त्या गौतमशी लग्न कर आणि हनीमूनला जा. बाय. सौरभ, सौरभ,
हे तुझ्या स्मृतींचे मनात पिंगा घालत राहती तुझ्या सोबती रात्र एकली तुझ्या सोबती रात्र एकली ओढ्यानावर धुंद क्षणाला तुला आठवून मला पाहता आरसा फितूर झाला आरसा फितूर झाला. तुझी स्पंदने श्वास तुझा तुझी स्पंदने श्वास तुझा प्रेमळ हाक तुझी ती हरवून जाते मीच रीतही अनवट तव प्रीतीची अवघड रस्ते आठवणींचे अवघड रस्ते आठवणींचे किती वळणे या वाटेला तुला आठवून मला पाहता आरसा फितूर झाला आरसा फितूर झाला. जाई जुईच्या वेलीवरुनी गंध लहरुनी आला तुला आठवून मला पाहता आरसा फितूर झाला आरसा फितूर झाला. अरे यश काही सापडते की नाही नुसतं तू काय बघत राहिलास काय ते सांग तरी. अहो मेसेज मध्ये काय नाही आहे 11 मिस कॉल आहेत मितालीचे. 11 मिसकॉस म्हणजे केदारने तिचे फोन घेतले नाहीत असा याचा अर्थ होतोय. असा नाही मग याचा अर्थ असा असणार तिनं मिस कॉल केले असणार नंतर याने तिला कॉल केले असणार असं दोघांमध्ये त्याचा अंडरस्टँडिंग असणार ना. असं माझ्यात आणि रणजीमध्ये पण असाच अंडरस्टँडिंग होता. अरे रणजी मला तुझं आणि miss call- रंजूचं राहू दे आता याचा अर्थ काय काढायचा ते सांग ना. हा. अरे केदार काय करतोयस तू? ते माझा फोन बंद पडला ना एक अर्जंट फोन करायचा होता काय हो घारू अण्णा म्हणून मी फोन घेऊन फोन लावत होतो. हो हो अरे अरे पण तू मितालीला फोन लावलाय सा बघ. हो हा तर काय झाला मी फोन करणार तेवढ्यात मितालीचा मिस कॉल आला. मला वाटला तिला काहीतरी अर्जंट बिर्जंट सांगायचं आहे पण तू तर झोपलेला आहेस ना मग म्हटलं आपण फोन करून विचारूया काय करू अण्णा म्हणून याने फोन लावला. म्हणून लावला. ते काय मी फोन करतो तिला कदाचित तिच्या वडिलांची तब्येत पुन्हा बिघडली असेल. बघतो मी बघतो. बघ 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 करू अण्णा आय माय यशवंत डगे थोडक्यात वाचला ना नाहीतर आता इज्जतचा भाजीपाला झाला असणार आहे. सीमावाहिनी बोल ना. सीमावाहिनी याला काय अर्थ आहे? पोरकटपणा आहे हा. काय ग बोल ना प्लीज. मी तुला स्पष्टपणे सांगितलंय मला काय म्हणायचं ते न कळण्या इतका तू काही लहान राहिला नाहीस. राधा जोपर्यंत येऊन म्हणत नाही की ती केदारशी लग्न करायला तयार आहे तोपर्यंत मी जेवणार नाही आणि तुझ्याशी बोलणारही नाही. पण असं कसं करू शकतेस यार तू? म्हणजे
मी चुकीचा वागलो तर तू मला बोललीस तर ठीक आहे ना, पण दुसऱ्या कोणाला आपण जबरदस्ती कशी काय करू शकतो? आणि लग्न बिग्न, अरे यार, आधीच आपल्या केदारला मानसिक प्रॉब्लेम आहे. राधाला आपण फोर्स कसं काय करू शकतो? तिला खूप चांगला मुलगा मिळेल केदारपेक्षा, आणि मला खात्री आहे तिचे आई बाबा याला तयार होणं शक्यच नाही. असं कसं काय फोर्स करू शकतो आपण तिला? अरे कोण फोर्स करताय तिला? सांग ना, कोण फोर्स करताय? हे बघ सौरभ, तिला जर केदार बद्दल काहीच वाटत नाहीये तर ती का येते सारखी आपल्या घरात? अगदी फॅमिली मेंबर असल्यासारखी का वागतेय? केदारची बाजू घेऊन का भांडते ती दादांशी? तुला माहितीये, केदारला तुमच्या प्रेमाची गरज आहे असं सांगणारी चिठ्ठी तिने दादांना दिली. काय? हो, सांग ना, हे सगळं कशा करता? बरं, तिला तुझ्याबद्दल पण खूप वाटतं. तुझ्या फोन मध्ये बघावं तर 100 मिस्ड कॉल्स आणि 100 मेसेजेस असतात तिचे. हे सगळं का, कशा करता? बरं, परवा तिचे वडील मला अद्वा बोलले तर लगेच दुसऱ्या मिनिटाला हिचा फोन आला सॉरी म्हणायला. हे का? आणि एक गोष्ट लक्षात घे, मी केदारशी लग्नाचा विषय काढल्यानंतर जर तिच्या मनात नसतं तर तिने मला सरळ तसं सांगितलं असतं ना, पण तिने तसं नाही केलं सौरभ. उलट ती म्हणाली की नाही, केदार बरा होईल, मला तुमच्याकडनं स्वयंपाक शिकायचा आहे, हे असं म्हणाली. का, कशा करता? कारण सिंपल आहे सीमा वहिनी, ती हे सगळं करते कारण ती एक चांगली डॉक्टर आहे, एक चांगली व्यक्ती आहे, साधी सरळ आहे, जगातल्या प्रत्येक व्यक्तीचं भलं व्हावं अशी तिची इच्छा आहे. आणि केदारचा प्रॉब्लेम तिला माहिती आहे. कदाचित त्याला लवकर बरं करण्यासाठीच ती प्रयत्न करत असेल, पण जे करते ते केवळ चांगुलपणापोटी. चांगुलपणापोटी? बरं, मग तिला म्हणावं की केदार बरा होत नाही तोपर्यंत ट्रीटमेंटचा एक भाग म्हणून त्याला लग्नाला होकार दे ना. काय? हा, वाग तशी म्हणावं त्याच्याशी. बघ कसा पटपट रिकवर होतो ते. मला एक सांग सौरभ, हे राधा प्रकरण सुरू झाल्यापासूनच केदारचं हे महाभारत सुरू झालंय, आणि या सगळ्याला तू जबाबदार आहेस. तू सुरू केलंस ना हे सगळं राधा प्रकरण. नेहमीप्रमाणे पोरखळ वाटला तुला, पण आता बघतोयस ना काय झालंय ते. त्यामुळे आता हे सगळं प्रकरण तू निस्तरायचंस. आणि सौरभ, मी तुला सांगते, तू आता तुझ्या आयुष्याकडे सिरियसली बघितलं नाहीस ना, तर खरं सांगते, तू आई म्हणतोस ना मला, तर ही तुझी आई गळफास लावून जीव देईल. सीमा वहिनी काय बोलतेस तू? सौरभ, मी जर इतकं टोक नाही ना गाठलं तर तुला माझ्या बोलण्यातलं गांभीर्यच कधी कळायचं नाही. पण मी खरं सांगते सौरभ, यावेळेस तू माझ्या म्हणण्याप्रमाणे जर वागला नाहीस ना, तर मी माझं म्हणणं खरं करून दाखवेन. आय मीन इट, आय रिअली मीन इट. सीमा वहिनी, सीमा वहिनी, तू मिताली आनंद राठोडच आहेस, डॉन डिकोस्टाची सेक्रेटरी. केदार दादांना झोपेच्या गोळ्या घेतल्यात. काय? हो, आणि त्याला हॉस्पिटलमध्ये नेलंय. मला फक्त तुझ्याशी बोलायचंय, बाकीच्यांनी प्लीज बाहेर जा. मिताली, अगं काय हा वेडेपणा आहे? इतका वेळ आम्ही तुझ्या हातापाया पडतोय तर काही बोलली नाहीस, आणि फक्त सौरभशी बोलणं एवढं काय? आम्ही काय परके झालोत का तुला? मी कोणाला काही सांगणार नाहीये सौरभ, म्हणून तर मला फक्त तुझ्याशी बोलायचं होतं. मी डॉक्टर केदारला व्यवस्थित ओळखते, तुलाही माहिती आहे, म्हणून मला राग येत नाहीये, मला वाईट वाटतंय.
त्यांनी मला काही केलं नाही, पण एकंदरीत त्यांचं वागणं खूप विचित्र होतं, म्हणून कदाचित माझं भानच हरपलं. मिताली, गरम गरम कॉफी रेडी. राधा, इतकं टेन्शन घेऊ नकोस. मानस आहे ना, he'll हँडल एव्हरीथिंग. अगं सीमा वहिनींनी राधाचं मन केदारशी लग्न करण्यासाठी वळव असा आग्रह धरल्यामुळे सौरभ सतत तसाच विचार करेल ना. मला त्याचं टेन्शन आलंय. अगं हो, बरोबर आहे, पण राधा, जोपर्यंत सौरभला कळत नाहीये की तो तुझ्या टेरेफिक प्रेमात पडलाय आणि तोच तुझ्याशिवाय जगू शकत नाही, तोपर्यंत हे असंच चालू राहणार ना. पण मानस, त्याला कधी कळणार? त्याच्या डोळ्यातून वागण्यातून कळतंय मला, पण त्याला कधी कळणार? बरोबर आहे राधा, पण आपण फोर्स तर करू शकत नाही ना. पण नशिबाने गौतम सारखा चांगला मुलगा तुला भेटला आणि तो तुला मदत करतो, हे खूप म्हणजे खूप मोठं आहे. राधा, तुझं प्रेम इतकं खरं आणि उत्कट आहे ना की नियतीनेच गौतमला तुझ्या मदतीसाठी पाठवलंय असं मला वाटतंय. हो, खरंय. राधा, सरिता आई आणि बाबा यांचा इश्यू सॉल्व्ह करणं हे आपल्या हातात नाहीये, पण सौरभ आणि तू एकत्र आल्यानंतर ते होईल हळूहळू. पण राधा, एक गोष्ट मात्र तुला कटाक्षाने पाळावी लागेल. कोणती? कितीही झालं तरी तू केदारला लग्नाचं आश्वासन देऊ नकोस. गौतम पण हेच सांगत होता. अगदी बरोबर बोलला तू. हे बघ, केदार तात्पुरता बरा व्हावा म्हणून सौरभ तुला आग्रह करेल, सीमाबाईने तुझी विनवणी करतील, थोडे दिवस तू त्याला खोटं खोटं हो म्हण. तो बरा झाला की हे सगळं पचवेल असं ते तुला म्हणू शकतात, कारण त्यांना केदारची काळजी आहे. पण राधा, तू असं काही करू नकोस. एक मित्र म्हणून त्याची हेल्प कर, पण त्याला लग्नाचं खोटं आश्वासन देऊ नकोस. त्यामुळे त्याचा प्रॉब्लेम कमी होण्याऐवजी वाढेलच. राधा, सगळीच माणसं तुझ्या जवळची माणसं आणि प्रत्येकाच्या तुझ्याकडून वेगवेगळ्या अपेक्षा आहेत. जर तू सगळ्यांचा विचार करत राहिलीस ना तर त्यापैकी कोणी सुखी तर होणार नाही, पण त्यांच्या दुःखाचं खापर मात्र इतकं करूनही तुझ्यावरती पोड. राधा, हे आयुष्य तुझं आहे आणि सगळ्यात आधी तुला स्वतःला उत्तर द्यायचंय. हो. किती समंजस आणि शहाणा आहे ना माझा नवरा. प्रत्येकाचा किती विचार करतो आणि एकदम परफेक्ट सोल्युशन देतो, है ना? तुझा सौरभ आहे का असा? मॅच्युअर इन द सेन्स, तो जर बालिश आणि हट्टी असेल तर पुढे जाऊन तुलाच प्रॉब्लेम व्हायला नको ना. इट्स ओके मानस, दोघांपैकी एक जरी मेचर असेल तरी पुरे येते. आणि आमच्यात मी मेचर आहे. सो सौरभ जसा आहे तसाच मला आवडतो. आणि सगळे शहाणे आणि समंजस वागायला लागले तर जगण्याची मजाच निघून जाईल ना. न बोलता नुसतं शहाणं शहाणच जगतील लोक. वेडेपणा हवा. सौरभ सारखा. थँक्यू मानस. थँक्यू रिया. निघते मी. बाय. तुझ्या बरोबर काय काय मोठं मोठं बोलायला लागली आहे ही. मला पण शिकव ना असं बोलायला. शिकवेन. काही न बोलता निघून गेला. ओ या मॅच्युअर.
काय शोधतोयस? माझ्या ड्रॉवर मध्ये काय शोधत होतास? ते चार्जर. माझा फोन डेड झाला ना, तर तुझा नाही तर सौरभचा कुठे आहे का चार्जर माझ्या याला लागतोय काय बघत होतो. ते जाऊ दे, मरू दे. तू गेला होतास कुठे? मी मितालीला भेटायला गेलो होतो. तिच्या वडिलांची तब्येत बरी नाही ना. डॉक्टर पटेल काय ट्रीटमेंट देतात ते बघायला गेलो होतो. असा काय? बरं आहे, बरं आहे, बरं आहे. हा, पण राजा सांगून जात जा, आम्हाला काळजी वाटते ना. हा, काय काळजी काय वाटते? अरे असे काय वागताय माझ्याशी? काय झालंय? लहान आहे का मी?